15 म्हणला तिसऱ्याचा आपण याच्यावर 2 मिनिट अगोदर घेतले होते या टाईपवर लक्षात आहे बघा. मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताची प्लेट घेतली, दोघात मिळून एक भाताची प्लेट घेतली, इथं तिघात मिळून डाळीची प्लेट घेतली, इथं भाताची, इथं डाळीची, इथं 5 जणात मिळून भाजीची प्लेट घेतली, इथं 6 जणात मिळून श्रीखंडाची प्लेट घेतली आणि एकूण प्लेट 108 होत्या पागारकांच्या. जर हे पाहा दोघात मिळून हे भाताची प्लेट आहे, ठीक आहे, ही प्लेट धरा, इकून एक बबड्या बसला आणि ही बबडी बसली बरोबर. प्लेट एकच झाली, खायला किती झाले? दोघं जण झाले. एक्स नावाची प्लेट आहे, ते दोघं जण खायला लागले समजेल. आता फक्त लक्ष द्या काय नाही, पहिल्यांदा प्लेट कशाची आहे? भाताची. दुसरी प्लेट कशाची आहे? डाळीची. डाळ. तिसरी प्लेट कशाची आहे? एकूण प्लेट एक्स आहे कशा मानूया, तिथे माहित नाही तर एक्स नावाचं. आता या सगळ्या प्लेट मध्ये पहिली प्लेट एक्स आहे ती दोघात वाटली, डाळीची प्लेट 5 जणात वाटली भागिले 5. सॉरी, डाळीची प्लेट किती जणात वाटली? तिघात वाटली. सॉरी, त्याच्यानंतर भाजीची प्लेट किती जणात वाटली? 6 नाही, 5 जणात वाटली. 5 जणात भाजीची वाटली, 6 जणात श्रीखंड वाटला. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता याचा काय करायचं? तुम्हाला लसावी काढायची. लसावी काढणे 2 3 5 6 बेक बे 3 5 बेत्रिक 6 पुन्हा 3 1 3 3 1 3 5 आणि हे पुन्हा इथं 5 1 5. आता या सगळ्यांचा गुणाकार करत असतो आपण. 3 2 6 6 पंच 30. 30 आपल्याला लसावी आला. काय आला? 30 एलसीएम काय आला? किती आला? या सगळ्यांचा गुणाकार 2 न 3 ला गुणले 3 न 5 ला गुणले बेत्रिक 6 6 पंच 30 30 आला. आता हे 30 न करायचं काय? 30 न सगळ्यांना गुणून टाकायचं. सॉरी, एकूण 108 आले आहेत ना आपले, एकूण 108 प्लेट आहे. आता या कशाला गुणायचं? 30 ना. x गुणिला 2 इथं 30 अधिक x भागिला 3 30 अधिक x भागिला 5 गुणिला 30 x भागिला 6 गुणिला 30 आणि याला पण 108 गुणिला 30. याचा कार्यक्रम करायचाच नाही, गुणाकारच करायचा नाही, सगळे ठेवून द्या. काउंट ठेवायचं तर कटाकटी करायला सोपं जाते, कसं कापता येते पहा. आता कसं होतं इथं 15 पर्यंत म्हणायचा बडा बे 15 30 आले आणि 15 ने x ला गुणलं की 15x झाले. कळलं का? 30 च्या निम्मे 15 आणि हे x उरलेला. कळलं? 3 चा पाडा 10 पर्यंत म्हणायचे. 3 1 3 3 डाळी 10 ने x ला गुणलं 10x. पुन्हा 5 न 30 पर्यंत म्हणायचं. 5 सख 30 म्हणजे सख 30 आणि हे 5 सख 30 6 ने x ला गुणलं 6x. कळलं? पुन्हा 6 पंच 30 5 ने x ला गुणलं 5x बरोबर. आता हे 108 आणि 30 तसेच ठेवायचे. आता करायचं काय? सगळ्यांची बेरीज करावं. 15 आणि 30 किती वेळ आहे? 25. 25 आणि 5 ला करूया 30 30 आणि 6 36 वेळा बरोबर आहे. आता काय करूया? 36x बरोबर 108 गुणिला 30. आता काय करायचं? याला सोपं आहे. या 36 ने 108 आणि 30 ला भागायचं आहे. किती? 108 गुणिला 30 भागिला 36. कसं म्हणायचं आता? 5 6 पंच 30 6 6 36 झालं. पुन्हा नाही का याच्यात कट करूया. 6 1 6 किती राहिले? 4 राहिले. 6 पंच साइन झाले साइन 8 8 4 बरोबर. आता 18 गुणिला 5 राहिले. किती राहिले? 18 पंच 18 पंच 90 राहिले का? 18 पंच पाहिजे 18 पंच 90 म्हणजे आलं. गणित सोपे राहते. प्रॉब्लेम आहे मांडणी. तुम्हाला एकदा समीकरण मांडायचे कळले. तुम्हाला म्हणूनच बेसिक मध्ये काय सांगितलं होतं? याची इतकी पट त्याने गुणणे 4 पेक्षा कमी 4 पेक्षा अधिक
च्यापेक्षा वयानं 2 वर्षांनी मोठा, च्यापेक्षा वयानं 2 वर्ष लहान, ही अशी मांडणी करता आली पाहिजे. आता नाही का मी सांगितलं की दोघात मिळून भाताची प्लेट जा म्हणलो, लक्षात आलं पाहिजे प्लेट त्याचा निम्मी करावं लागणार. इतर लक्षात आलं पाहिजे तिघात मिळून डाळीची प्लेट आहे, त्या एका प्लेट मध्ये 3 हिस्से करावं लागणार. म्हणजे x नावाची प्लेट आहे त्याला तिघा जणांना खाणार. इथं किती x नावाची भाजी आहे ते 5 जण खाणार आहे. तेच x नावाचा श्रीखंड 6 जण मिळून खाणार. म्हणजे खालचे जे आहे ते खाणाऱ्यांची संख्या, वर एक वस्तू बाब आहे, वस्तू ती खाणाऱ्यांची संख्या त्याला लागणार आहे. लक्षात येतं. आणि ते सगळं मिळून म्हणजे किती प्लेट झाली ते 108 मिळून 108 प्लेट झाली. तुम्हाला करायचं असलं समजा तर तेही करता येईल. ही आलेली संख्या जी आहे की नाही तुमची किती 90 भागीला 2 करून टाकायचं. इथे किती राहिले 90 भागीला 2 म्हणजे किती 45 राहिले का? 90 ला 2 भागीला 45 झाले. 90 चे निम्मे 90 चे निम्मे 90 ला 2 भागीला 45 येतात का? 45 दोन्ही 90. पुढे 90 ला 3 न भागा किती आले? 90 ला 3 न भागितलं तर 30 येतात का? 3 त्रिक 9 30 आले. म्हणजे डाळ त्याच्यानंतर भाजी 5 90 ला 5 न भागा किती आले? 5 एक 5 4 5 8 40 5 एक 5 5 8 40 18 आले. आणि पुढे श्रीखंड राहिला 6 न भागा 90 ला 6 न भागा 6 एक 6 3 राहिले 6 25 15 या सगळ्यांची बेरीज 108 येते का? पहा 45 30 18 15 5 आणि 5 10 आणि 8 18 18 ची 1000 4 आणि 5 5 आणि 5 आणि 3 8 9 10 108 आली. अशा पद्धतीने समीकरण सोडवलं. ठीक आहे.